नमः शिवाय. श्रोतेहो, आज मी तुम्हाला एका अशा कथेचे अमृतपान करवणार आहे जिच्या केवळ श्रवणाने मनातील सर्व वासनांचा नाश होतो आणि हृदयामध्ये दिव्य आनंदाचे कारंजे फुटू लागतात. ही कथा आहे कैलासपती महादेव आणि माता पार्वती यांच्या लाडक्या कन्येची, जिचे नाव घेताच जीवनातील सर्व दुःख आणि शोक दूर होतात. म्हणूनच तिला अशोक सुंदरी असे संबोधले जाते. आपल्या पुराणांच्या पोहदंधातून आलेली ही कथा ऐकताना तुमचे मन पूर्णपणे त्या हिमाच्छादित शिखरांकडे घेऊन जा, जिथे देवलोकाचे अस्तित्व आहे. ही कहाणी केवळ एका देवीचा जन्म सांगत नाही, तर ती भक्तीची परिसीमा, संयमाचा आदर्श आणि दैवी आशीर्वादाचे जिवंत रूप आहे. जो कोणी ही कथा चित्त लावून ऐकेल, त्याच्या जीवनातील अमंगळ नष्ट होईल आणि त्याला सुख समृद्धीची प्राप्ती होईल, यात तीळ मात्र शंका नाही. श्रोतेहो, एकदा काय झाले, माता पार्वतीच्या मनात एक विलक्षण इच्छा जागृत झाली. भगवान शिव हे तर अखंड समाधीमध्ये मग्न असणारे वैराग्याचे मूर्तिमंत रूप. पण पार्वती मातेला वाटले की आपल्या या नंदनवनात, या कैलासाच्या प्रांगणात एखादी अशी लावण्यमयी कन्या असावी, जी आपल्या दुःखाचं हरण करेल आणि जिच्या खेळण्या बागडण्याने या शांत पर्वतांवर आनंदाचे मळे फुलतील. कार्तिकेय आणि गणेश हे तर पुत्रांच्या रूपात होतेच, पण एका कन्येची ओढ मातेच्या हृदयाला लागली होती. एक दिवस माता पार्वती भगवान शिवांना सोबत घेऊन नंदनवनातील कल्पवृक्षाच्या छायेखाली विसावली होती. तो कल्पवृक्ष अत्यंत दिव्य होता, ज्याच्या फांद्यांवरून अमृताचे थेंब टपकत होते आणि ज्याच्या पानांतून वेदमंत्रांचा नाद घुमत होता. कल्पवृक्ष हा असा वृक्ष आहे जो मनात येणारी कोणतीही इच्छा तत्काळ पूर्ण करतो. माता पार्वतीने त्या वृक्षाला पाहिले आणि मनोमन एका सुंदर कन्येची कामना केली. क्षणातच त्या कल्पवृक्षाच्या मुळाशी एक अत्यंत तेजस्वी, चंद्रासारखी शीतल आणि सूर्यासारखी देदीप्यमान अशी छोटी बालिका प्रकट झाली. तिचे रूप इतके मनोमोहक होते की खुद्द निसर्गही स्तब्ध झाला. श्रोतेहो, त्या बालिकेचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे होते आणि तिच्या हसण्यातून जणू मोत्यांची उधळण होत होती. माता पार्वतीने त्या बालिकेला प्रेमाने उचलून आपल्या हृदयाशी धरले. पार्वतीच्या मनातील सर्व शोक, सर्व चिंता त्या क्षणी नाहीशा झाल्या. ज्या अर्थी या बालिकेमुळे मातेचा शोक दूर झाला, म्हणून महादेवांनी तिचे नाव अशोक सुंदरी असे ठेवले. कैलासाच्या त्या पवित्र वातावरणात अशोक सुंदरी मोठी होऊ लागली. तिचे बालपण गणांच्या खेळात आणि नंदीच्या सानिध्यात गेले. ती जशी जशी मोठी होऊ लागली, तसतसे तिचे सौंदर्य अधिकच खुलू लागले. पण ही केवळ शारीरिक सौंदर्याची कथा नाही, तर तिच्या तपस्येची आणि धैर्याची ही गाथा आहे. एकदा अशोक सुंदरी आपल्या सख्यांसोबत अरण्यात विहार करत असताना तिने एका सुंदर पुरुषाला पाहिले. तो पृथ्वीचा राजा नहुष होता. पण नहुष त्यावेळी बालक होता. दैवी संकेतानुसार नहुषच तिचा पती होणार होता हे तिला समजले होते. पण त्याच वेळी हंडा नावाच्या एका क्रूर राक्षसाची नजर या दिव्य कन्येवर पडली. श्रोतेहो, हंडा राक्षस हा अत्यंत मायावी आणि क्रूर होता. त्याने जेव्हा अशोक सुंदरीला पाहिले, तेव्हा त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची वासना जागृत झाली. त्याने तिची प्रार्थना करण्याचा, तिला भुलवण्याचा प्रयत्न केला. परंतु अशोक सुंदरी ही कोणा सामान्य मानवाची कन्या नव्हती. ती प्रत्यक्ष आदिमाया आणि त्रिलोकीनाथांची अंश होती. तिने अत्यंत करारी भाषेत त्या राक्षसाला सुनावले की, रे नराधमा, माझा विवाह नहुष राजाशी होणार आहे, जे विधात्याचे विधान आहे. तू येथून निघून जा, अन्यथा तुझे भस्म होईल. परंतु अहंकारात आंधळा झालेल्या त्या राक्षसाने तिचे ऐकले नाही. त्याने अशोक सुंदरीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अशोक सुंदरीने अत्यंत क्रोधित होऊन त्याला शाप दिला की, तुझा अंत जवळ आला आहे. ज्या नहुषाचा तू द्वेष करत आहेस, तोच नहुष तुझा वध करेल. त्या राक्षसाने कपटाने नहुषाला मारण्याचा प्रयत्न केला, पण देवांच्या रक्षणामुळे नहुष सुरक्षित राहिला. अशोक सुंदरीने त्या काळात अत्यंत कठोर तपश्चर्या केली. तिने अन्न त्याग करून केवळ महादेवांच्या नामस्मरणात स्वतःला झोकून दिले. तिच्या तपोबलामुळे दशदिशा उजळून निघाल्या. श्रोतेहो, विचार करा, एका राजकन्येने, एका देवीने आपल्या संकल्पासाठी किती कष्ट सोसले असतील. ती वनात बसून राहिली, उन्हाची तमा बाळगली नाही की पावसाची फिकीर केली नाही. तिच्या या अढळ श्रद्धेचे फळ देण्याची वेळ आता जवळ आली होती. नहुष राजा मोठा झाला, पराक्रमी झाला आणि त्याने हंडा राक्षसाचा वध करून अशोक सुंदरीच्या शापाची पूर्तता केली.
त्यांच्या विवाहाचा सोहळा तर इतका दिव्य होता की स्वर्गातून देवांनी फुलांचा वर्षाव केला आणि स्वतः महादेव आणि माता पार्वती या विवाहाचे साक्षीदार झाले. ही कथा आपल्याला शिकवते की जर तुमचे मन शुद्ध असेल आणि संकल्प दृढ असेल तर साक्षात नियतीलाही तुमच्या श्रद्धेपुढे झुकावे लागते. अशोक सुंदरीच्या या पावन चरित्राचे वाचन केल्यावर घरातील मुलींना सौभाग्य प्राप्त होते आणि घरात सुखशांती नांदते. नहुष आणि अशोक सुंदरी यांचा संसार हा आदर्श संसार मानला जातो, ज्यातून ययातीसारखा पराक्रमी राजा जन्माला आला. श्रोते हो, नहुष आणि अशोक सुंदरी यांच्या विवाहाचा तो अनुपम सोहळा संपन्न झाला. परंतु हा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. संसाराच्या रथावर स्वार झाल्यानंतरही अशोक सुंदरीने आपल्या पित्याचे म्हणजेच भगवान शिवाचे तत्वज्ञान विसरले नाही. तिचे जीवन हे केवळ राजवैभवाचे प्रदर्शन नव्हते, तर ते एका तपस्विनीचे गृहस्थाश्रम होते. विवाहाच्या काही काळानंतर राजा नहुषाला इंद्राचे पद प्राप्त झाले, कारण मूळ इंद्र आपल्या पदावरून च्युत झाले होते. जेव्हा एखादा सामान्य मानव आपल्या पुण्यबळाने स्वर्गाच्या सिंहासनावर बसतो, तेव्हा त्याच्या मनात अहंकाराचा वारा शिरण्याची दाट शक्यता असते. नहुषाच्या बाबतीतही तेच घडले. इंद्रपद मिळाल्यावर त्याच्या बुद्धीला गर्वाने ग्रासले. त्याला वाटू लागले की आता मी त्रिभुवनाचा स्वामी आहे. त्याने देवी शचीला प्राप्त करण्याची अभिलाषा धरली, जी पूर्वीच्या इंद्राची पत्नी होती. ही बातमी जेव्हा अशोक सुंदरीला समजली तेव्हा तिला अतोनात दुःख झाले. तिने आपल्या पतीला सन्मार्गावर आणण्याचे अनेक प्रयत्न केले. ती म्हणाली, हे राजा, हे वैभव नश्वर आहे. जो अहंकार करतो त्याचे पतन अटळ असते. तुम्ही ज्या पदावर बसला आहात ती केवळ तुमची जबाबदारी आहे, तुमचा अधिकार नाही. पण नहुषावर सत्तेची धुंदी इतकी चढली होती की त्याने आपल्या धर्मपत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. श्रोते हो, पहा नियतीचा खेळ कसा असतो. नहुषाने शचीला निरोप धाडला की जर तिला भेटायचे असेल तर तिने सप्तर्षींच्या पालखीत बसून यावे. सप्तर्षींसारख्या महान ऋषींना पालखी वाहण्याचे काम सांगणे हा पराकोटीचा अपमान होता. जेव्हा सप्तर्षी ती पालखी वाहून नेऊ लागले तेव्हा नहुषाने घाईघाईत अगस्त्य ऋषींना सर्प सर्प, लवकर चाल लवकर चाल असे म्हटले आणि क्रोधात येऊन त्यांना लाथ मारली. त्याच क्षणी अगस्त्य ऋषींनी नहुषाला शाप दिला की तू सर्प होऊन पृथ्वीवर पडशील. एका क्षणात इंद्राचे वैभव धुळीला मिळाले आणि नहुष एका अजगराच्या रूपात पृथ्वीवरील अरण्यात फेकला गेला. पतीची ही दुरावस्था पाहून अशोक सुंदरी विदीर्ण झाली, पण ती डगमगली नाही. तिने पुन्हा एकदा आपल्या पित्याची, कैलासपती शंकराची आणि माता पार्वतीची करुणा भागली. तिने प्रार्थना केली की हे देवा, माझ्या पतीचा अपराध मोठा आहे, पण त्यांच्या उद्धाराचा काहीतरी मार्ग दाखवा. भगवान शिवांनी तिला आशीर्वाद दिला की द्वापर युगात जेव्हा धर्मराज युधिष्ठिर या अरण्यात येतील तेव्हा त्यांच्याशी झालेल्या संवादामुळे नहुषाला शापापासून मुक्ती मिळेल. श्रोते हो, अशोक सुंदरीचा हा संयम किती महान होता याचा विचार करा. तिने पतीच्या पतनानंतरही हार मानली नाही. ती आपल्या पुत्राला ययातीला सुसंस्कारित करण्यात मग्न झाली. तिने ययातीला शिकवले की राज्य करणे म्हणजे केवळ उपभोग घेणे नव्हे, तर प्रजेचे रक्षण करणे आणि धर्माचे पालन करणे होय. अशोक सुंदरीच्या संस्कारांमुळेच ययाती हा एक चक्रवर्ती सम्राट होऊ शकला. तिच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा हा एका नवीन संघर्षाचा आणि त्या संघर्षातून मिळवलेल्या विजयाचा साक्षीदार आहे. तिने सिद्ध केले की स्त्री ही केवळ संसाराची शोभा नाही, तर ती संकटाच्या वेळी कुटुंबाला सावरणारी शक्ती आहे. जेव्हा द्वापर युगात पांडव वनवासात होते तेव्हा युधिष्ठिराने नहुषाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि नहुषाचा उद्धार झाला. हे सर्व अशोक सुंदरीच्या तपश्चर्येचे आणि पावित्र्याचे फळ होते. जो मनुष्य या कथेचे श्रवण करतो त्याला आपल्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्याची शक्ती प्राप्त होते. ज्याप्रमाणे अशोक सुंदरीने आपल्या धैर्याने नहुषाच्या कुळाचा उद्धार केला, त्याचप्रमाणे ही कथा ऐकणाऱ्याच्या घराण्यातील सर्व दोष नष्ट होतात. श्रोते हो, कथा संपवताना हे लक्षात ठेवा की अशोक सुंदरी हे नावच मुळी आनंदाचे प्रतीक आहे. जिथे दुःख नाही, जिथे विरह नाही आणि जिथे केवळ भक्तीचा सुवास आहे, तिथे अशोक सुंदरीचा वास असतो. आजही अनेक भक्त माता पार्वती आणि भगवान शिवांच्या चरणी प्रार्थना करताना अशोक सुंदरीचे नाव आदराने घेतात. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर जलाधारीमध्ये जिथून पाणी वाहून जाते त्या जागी अशोक सुंदरीचे स्थान मानले जाते.
तिथे स्पर्श करून जर आपण आपल्या मनातील इच्छा बोललो तर ती थेट महादेवांपर्यंत पोहोचते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तिचे अस्तित्व आपल्याला हेच सांगते की जीवनात कितीही संकटे आली, कितीही कठीण प्रसंग आले, तरी आपला मूळ स्वभाव अशोक म्हणजेच दुःखमुक्त असावा. या कथेचा सारांश हाच आहे की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याचा विजय निश्चित आहे. ज्याने ही दिव्य कथा ऐकली त्याच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि मानसिक क्लेश त्या कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्याप्रमाणे शांत व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या कथेच्या श्रवणाने तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच फलश्रुती. तुमची सर्व संकटे त्या कैलासपतीच्या आशीर्वादाने दूर होत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नमः पार्वतीपतये, हर हर महादेव. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.